जय नरहरी। समाजातील विवाहाच्या समस्या फार जटिल होत असून मुला-मुलींचे विवाहाचे वय वाढत चालले व त्यातही जावई हा नोकरीवालाच, श्रीमंत, एकुलता एक, गाडी बंगलेवाला असावा या सर्व शिक्षित मुलींच्या पालकांच्या अपेक्षा। मोबाईलच्या ह्या युगात नातेसंबंध दुरावले असल्याने समाजातील आपले योग्य मुलं-मुली शोधणे कठीण झाले असतानाच स्वर्णकार समाज प्रसारवाहिनी ऋग्वेद सुवर्ण वार्तांनी विवाहाच्या समस्येवर समाजातील प्रतिष्ठित समाज बांधवांचे सोबत गहन विचार मंथन करून सर्व देशातील सोनार समाजाच्या मुला-मुलींची माहिती एकाच मंचावर मिळावी म्हणून स्वर्णकार समाज वर वधू मंचाची निर्मिती केली। त्यात सर्वशाखीय सर्वभाषीय सोनार समाजाच्या हजारो मुला-मुलींचे बायोडाटा प्राप्त झाले असून लाखोंच्या जवळपास संपूर्ण देशातील सोनार बांधव स्वर्णकार समाज वधूवर मंचावर जुळत असून ह्या मंचाद्वारे आजपर्यंत अनेक विवाह सुद्धा जुळून येऊन नवविवाहित तरुण तरुणी सुखी संसार करीत आहेत। ऋग्वेद सुवर्ण वार्ताच्या ह्या संकल्पनेला संपूर्ण समाजाचा भरभरून प्रतिसाद प्राप्त होत असून मुलींचे बायोडाटा सुद्धा मोठ्या प्रमाणात प्राप्त होत आहेत। विधवा, घटस्फोटित, अपंग, जास्त वयोगटातील सर्व स्तरातील मुलींचे बायोडाटा मोठ्या प्रमाणात प्राप्त होत असून ऋग्वेद सुवर्ण वार्तावर प्रत्यक्ष मुलींचे व मुलांचे सुद्धा सोशल मीडियाद्वारे आपला परिचय देत आहेत। ह्या माध्यमातून सुद्धा अनेक विवाह जुळत आहेत। आज आपणास अशाच काही विवाहयोग्य मुला-मुलींची व त्यांचे पालकांच्या लाईव्ह परिचय आम्ही ऋग्वेद सुवर्ण वार्ताच्या माध्यमातून दाखवणार आहोत व यापुढे सुद्धा लाईव्ह परिचयाची शृंखला अशीच सुरू ठेवून समाजातील मुला-मुलींना योग्य जोडीदार निवडता येईल। आपण सुद्धा ह्या शृंखलेत सहभागी व्हावे। आपल्याकडे सुद्धा विवाहाचे मुलं-मुली असतील तर लगेच बाजूच्या व्हॉट्सअप नंबरवर आपल्या मुला-मुलींचे बायोडाटा अवश्य पाठवा व लाईव्ह परिचयाची शृंखला अशीच बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा। तसेच या लाईव्ह शृंखलेचे व्हिडिओ सर्व समाज बांधव नातेवाईकांना शेअर करा। चला तर बघूया सोनार समाजातील मुला-मुलींनी दिलेला ऋग्वेद सुवर्ण वार्तावर आपला परिचय व त्यांच्या मुलाबद्दल तथा मुलींच्या बद्दल असलेल्या अपेक्षा। आपण आपला परिचय सांगाव्या। माझं नाव अबोली कैलाश कपोते। मी मूळ नाशिकचीच आहे। माझ्या वडिलांचं नाव कैलाश त्र्यंबक कपोते आणि आईचं नाव मंजुषा कैलाश कपोते। आपलं शिक्षण किती झालेलं आहे आणि आपल्या मुलाबद्दल काय अपेक्षा आहेत आणि आपण काय करता? माझं मास्टर्स इन एन्व्हायरमेंटल सायन्स एज्युकेशन झालेलं आहे आणि आता मी जॉब बघते आणि मुलाबद्दल ही अपेक्षा आहे की तो आणि त्याची फॅमिली चांगली हवी आणि सुद्धा व्हेजिटेरियनच हवा आहे। मुलगा कोणत्या शहरातील आणि पोट शाखेची काही अपेक्षा आहे का? शहराचं असं माझं काही हे नाही आहे, कुठला पण चालेल। शाखा म्हणजे समाज सोनारच की आपण कोणत्या समाज? मी सोनार समाजाची। सोनार हवाय। माझं नाव क्षितिजा रवींद्र बेलेकर आहे। मी बदलापूरमध्ये राहते। मी ग्राफिक डिझायनर म्हणून जॉब करते। मी आर्टिस्ट आहे आणि माझे मुलाची अपेक्षा आहे लाईक मला अंडरस्टँडिंग पार्टनर हवा आहे आणि ज्या फ्रीडममध्ये मी आजवर जगत आले तसंच मला फ्रीडम हवं आहे लग्नानंतरही। सो बस अपेक्षा असं असे काही नाही आहे। आपली जन्मतारीख किती आहे आणि उंची किती आहे ते सांगा। ओके, माझं डेट ऑफ बर्थ 6 मे 1996 आणि माझी उंची 5'4" आहे। करतात आपली जावयाबद्दल अपेक्षा काय आहे? तिला तिच्या पसंतीप्रमाणे असायला पाहिजे, बस एवढंच माझी इच्छा आहे। हो हो, माझी मुलगी पण आहे लग्नाची। माझी मुलीचं नाव आहे श्रुती मालवे। तिने MBA केलेलं आहे मार्केटिंगमध्ये। ती आता माझा बिझनेस बघते, पूर्ण नगरला असते ती। इंडस्ट्रियल मशीनचा बिझनेस आहे माझा। तिला पण बिझनेस पण हवा आहे आणि पुणे किंवा मुंबईचा पाहिजे।
चालेल, आपण आपला मुलीचा बायोडाटा द्यावा. आमच्या ऋग्वेद सुवर्ण वार्ताच्या माध्यमातून सुद्धा आम्ही मागील 5 वर्षापासून वर वधू परिचय मेळाव्याचे कार्यक्रम असोत की मुलामुलींचे बायोडाटा असून ते देण्याचे कार्य करतो. आपण आपला परिचय द्यावा, आपण काय करता आणि आपण आपल्या मुलीबद्दल अपेक्षा काय आहेत ते सांगावं. माझं नाव सुनीत सुधीर शेडे आहे. मी प्रॉपर चंद्रपूर वरनं बिलॉंग करतो. माझं इंजिनिअरिंग झालं आहे BE मेकॅनिकलमध्ये फ्रॉम गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज चंद्रपूर. व्यवसाय राहिला आमचा स्वतःचा कारखाना आहे चंद्रपूर MIDCमध्ये. आम्ही कन्स्ट्रक्शन केमिकल्स बनवतो, जसं शटरिंग ऑइल झालं, कटिंग ऑइल झालं, वॉटर बेस्ड पेंट झाले, कॉन्क्रीट हार्डनर झाले. वार्षिक उत्पन्न आमचं जवळपास 88 ते 90 लाखाच्या दरम्यान लास्ट इयरमध्ये राहिलं आणि टर्नओव्हर राहिलं आणि वार्षिक उत्पन्न जवळपास आमचं 12 लाख रुपये. मुलीबद्दल अपेक्षा राहिलं मुलीबद्दल अपेक्षा, माझं ॲक्च्युली लग्न झालं होतं आणि पहिल्या 40 दिवसामध्ये माझा डिवोर्स झाला. तर आजकाल थोडं मतपरिवर्तनचा खूप मोठा इश्यू येतो आहे. तर त्यामुळे माझी अशी अपेक्षा राहील की जी कोणती मुलगी राहील तिने ॲटलिस्ट डाऊन टू अर्थ राहावी, तिने माझं घर सांभाळावं किंवा जर तिला नोकरी करायची असेल तिने नोकरी करावं आहे की नाही. आणि राहिलं माझ्या कुटुंबामध्ये मला कोणी भाऊ बहीण नाही आणि माझे वडील पण एक्सपायर झाले, तर तिने मला आणि माझ्या आईला एकत्रित घेऊन चालावं ॲज अ जॉईंट फॅमिली, ही एक माझी इच्छा आहे. धन्यवाद. नक्कीच आपल्या इच्छा पूर्ण होतील. माझं नाव सागर कांतीलाल सोनवणे, मी कल्याण वासिंदेतून आलेलो आहे. आपण काय करता, आपले शिक्षण किती झाले आहे आणि आपल्या मुलीबद्दल अपेक्षा काय आहेत? माझं शिक्षण BE मेकॅनिकल झालेलं आहे, MBA झालेलं आहे. मी महिंद्रा लॉजिस्टिक्स येथे कार्यरत आहे सिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून. मला मुलीबद्दल अपेक्षा अशा आहेत की मुली ग्रॅज्युएट असावी आणि सर्वसाधारण सांभाळून घेणारी असावी. माझं नाव कविता अरविंद लाड. माझी जन्मतारीख 2/8/1996. मी कम्प्युटर इंजिनियर आहे. मी गेले 6 वर्ष पुण्यामध्ये जॉब करते. माझं सर्व शिक्षण देखील पुण्यामध्येच झालेलं आहे. माझी अपेक्षा अशी आहे की मला कम्प्युटर इंजिनियर आणि पुण्यातलाच मुलगा हवा आणि मैत्रीपूर्ण स्वभाव असावा. आपणास मुलगा पुण्यातीलच पाहिजेत की बाहेरचं चालेल? पुण्यातलाच मुलगा जास्त प्रेफरन्स आहे, पण जरी असं चालेल तसं काय हरकत नाही. आपलं प्रॉपर कुठचं आहे आता? प्रॉपर साताराचे आहोत, पण आमचं सर्व बालपण शिक्षण इथंच आहे, पुण्यामध्येच आहे. माझं नाव वीरेंद्र मधुकर सिन्नरकर. माझा मुलगा आहे अभिषेक सिन्नरकर. तो BE कॉमर्समध्ये सेल्समध्ये मॅनेजर आहे. तर ग्रेबॉन इंटरनॅशनल हैदराबादमध्ये सर्व्हिस करतो. त्याचं वार्षिक उत्पन्न जवळजवळ 12 लाख रुपये आहे.